लोक आपल्या व्यस्त दैनंदिन दिनचर्येची वारंवार पुनरावृत्ती करतात, जसे खाणे आणि झोपणे। ते संपत्ती, सन्मान आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी किंवा फक्त उपजीविका करण्यासाठी आयुष्यभर कठोर परिश्रम करतात। तथापि ते सर्व शेवटी मरतात। शरीराच्या मृत्यूपेक्षाही जास्त भयानक आहे ते म्हणजे त्यानंतर होणारा न्याय। ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, ज्याप्रमाणे गुन्हेगारी कृत्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंदवली जातात, त्याचप्रमाणे या पृथ्वीवर आपण जे काही करतो ते स्वर्गीय पुस्तकात नोंदवले जाते। आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला। आरोपी दोषी आहे की नाही आणि त्याला कोणती शिक्षा दिली जाईल हे या पृथ्वीवरील कायद्याच्या पुस्तकांनुसार ठरवले जाते। त्याचप्रमाणे मृत्यूनंतर एखादी व्यक्ती स्वर्गात जाते की नरकात हे बायबलनुसार ठरवले जाते। ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला। तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली। अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय। बायबल सांगते की काही विशेष लोक आहेत ज्यांना दोषी ठरवले जाणार नाही। पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे। अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही। पहिल्या पुनरुत्थानात भाग घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे जेणेकरून आपण नरकातील अग्नीच्या सरोवरात न्याय आणि शिक्षा होण्यापासून वाचवले जाऊ शकतो? बायबलमध्ये परमेश्वराने आपल्याला स्पष्टपणे दाखवले की पहिल्या पुनरुत्थानात कसे सहभागी होऊ शकतो। जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवी। पहिल्या पुनरुत्थानात भाग घेण्यासाठी आपण येशूचा देह खाल्ला पाहिजे आणि त्यांचे रक्त प्यायले पाहिजे। मग आपण कसे येशूचा देह खाऊ शकतो आणि त्यांचे रक्त पिऊ शकतो? घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे। तुम्ही सर्व त्यातून प्या। हे माझे नव्या कराराचे रक्त आहे। हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्करांकरिता ओतले जात आहे। नव्या कराराचा वल्हांडण पालन करण्याद्वारे आपण येशूचा देह खातो आणि त्यांचे रक्त पितो आणि आपल्या सर्व पापांची क्षमा प्राप्त करतो। कारण की आपल्या पापांची क्षमा झाली आहे म्हणून आपण पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होऊ शकतो। पृथ्वीवरील त्या सर्व गोष्टी ज्यांना लोक खूप महत्त्व देतात त्या मृत्यूनंतर परमेश्वराच्या न्यायासनासमोर व्यर्थ आहे। तथापि नव्या कराराचा वल्हांडण पालन करण्याद्वारे पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होणे मौल्यवान आहे, ज्याला येशूने आपल्या मांस आणि रक्ताद्वारे स्थापित केले। असे यामुळे आहे कारण जे पहिल्या पुनरुत्थानात भाग घेतात तेच नरकाच्या शिक्षेपासून वाचू शकतात। या आपण सर्व नव्या कराराच्या वल्हांडणाचे पालन करूया जेणेकरून आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल आणि स्वर्गाच्या राज्यात सर्वकाळासाठी गौरवाने राहता येईल।